खरं तर हे एसटी स्टँड बचाव समिती जेव्हा आम्हाला सांगितलं की असं असं आम्ही करतोय, पाटणकरांकडे आले होते ते, त्यांनी म्हटलं चला गो आहे, तुम्ही सुरू करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण आम्ही एक राजकीय पक्ष असल्यामुळे आम्ही पुढे येणार नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही तुमच्या पाठी उभा राहणार. आणि खरं जेव्हा मी आली इथे तेव्हा एक प्रवासी म्हणून मी आली इथे, नगरसेविका जेव्हा 153चा वॉर्ड आहे आपल्या वॉर्डमध्ये आहे, तेव्हा मी म्हटलं नाही आपण MMRD आहे इकडे, आपण सगळ्यांकडे आपण मीटिंग घेऊया. पण एक प्रवासी म्हणून जे मला आठवतंय 5 वर्षापासून मला गावी जात असेल, जे 15-16 वर्षापर्यंत एसटीने मी जायची गावी, त्याच्यामुळे हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे. जो कोणी येतो तो मैत्रीपाक बोललं सर्वसामान्य माणूस की त्यांना गावची इच्छा होते, इथे आला का गावी जायची इच्छा होते, कोकणात जायची इच्छा होते. आणि खरं या समितीने जे राजकारण विरहित त्यांनी जो हा कार्यक्रम आणि बचाव समिती त्यांनी सगळ्यांना आपल्यामध्ये घेतलं, एक संपूर्ण विभागात त्यांनी प्रत्येक पक्षाला, कुठलाही पक्ष असा घेतला नाही, सर्व पक्षांना त्यांनी बरोबर घेऊन आणि सामाजिक संस्था असतील त्यांनाही त्यांनी आपल्या बरोबर घेतला आणि हा त्यांचा लढा त्यांनी कायम केला. आणि आपले खासदार आहेत अनिलजी देसाई, त्यांनी MMRD त्यांच्याकडे पण आम्ही गेलो, एका कार्यक्रमात त्यांची या समितीची ओळख करून दिली की असं असं आम्ही हे करतोय, एसटी स्टँड वाचवायचं आहे आम्हाला, कारण कोकणातली सगळीच माणसं आपल्या या स्टँडवरून जातात. देसाई म्हणाले नाही खूप आहे, चांगलं काम करताय, मी आहे तुमच्या बरोबर. मग त्यांनी MMRD बरोबर त्यांनी मीटिंग केली आणि आज तो रिझल्ट बघतोय, एकत्र आल्यावर कसं एक आपला विजय होतं हे या बचाव समितीकडून आम्हाला बघायला मिळालं. आणि त्यांनी आज आम्हाला आवर्जून इथे बोलवलं, खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. सगळ्यांचा होता, पहिली लढाई जिंकलेला आहोत, पण सहभाग सगळ्यांचा होता, पण चेहरा हा तळागाळातल्या कार्यकर्त्याचा होता. ते मोठे नेतृत्व कुठे नव्हतं, फक्त आशीर्वाद सहकार्य सर्व नेतृत्वाचं घेतलं होतं, एक सर्वपक्षीय असे सगळे, पण ते तळागाळातले काम करणारे कार्यकर्ते होते. तुम्ही जर बघितलं आमचा अनिल साळवी,
तर राजू नगराळे, दीपक सावंत आणि त्याला ज्या पण वनमाला असेल आमची, ते दुसरेच वाजे आमचा, बाळू असेल, पप्पा असेल, वाघमारे, चंद्रकांत, ही जे चेहरे बघितले तर हे तुम्हाला रोज दिसणारे चेहरे आहेत, पण हे खाली ग्रासरूटला काम करणारे चेहरे आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा ही लढाई सुरू केली तेव्हाच आम्ही म्हटलं होतं लढाई करायची, पण याला नेतृत्व नाही ठेवायचं. प्रत्येकजण इथे नेतृत्व असेल, प्रत्येकजण नेता असेल, प्रत्येकजण अध्यक्ष असेल, कारण की लढाई पण तळागाळातल्या लोकांसाठी होती. शेवटी एस टीचा प्रवास हा सर्वसामान्य नागरिक करतो आणि गेली कित्येक वर्ष तर मी स्वतःच मी हा 50 वर्षापूर्वी मी हा स्वतः इथे म्हणजे 1983 किंवा 84च्या वेळेला मी जेव्हा कोकणामध्ये गेलो, तर मी पहिला कोकणात जेव्हा गेलो कणकवली असती मी इथूनच पकडली. त्याच्यामुळे माझ्यासमोरच या एस टी स्टँडला एवढे वर्ष झालेले आहेत आणि एक प्रतीक झालं आहे. मैत्री पार्क एस टी स्टँड म्हटलं तर एक इतिहास झाला आहे, एक प्रतीक झालं आहे, एक बेरोजगारांचं साधन झालं आहे. तिथे बरेचसे आमचे रिक्षा चालवणारे मराठी बांधव जे मराठी तरुणच आहेत, त्याचबरोबर काही ट्रान्सपोर्टेशन छोट्या छोट्या प्रकारे चालतात ते पण तरुण जे इथे चालवतात ते सुद्धा सगळे मराठी तरुण आहेत आणि त्यामुळे एक अस्मिता जोडली होती, एक रोजगार जोडला होता, एक आमचा हे एक नातं जोडलेलं आहे. मुंबईतच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विशेष करून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो प्रवासी आहे, जो चेंबूरकर आहे, जो अणुशक्तीनगरचा या विभागातला आहे, जवळजवळ या बाजूबाजूच्या 10 लाख लोकांमधून हा एकमेव आहे. लास्टला पण शेवटी कुर्ल्याला जायला लागतं, नाहीतर जायला पुढे तिकडे मानपूरला तिकडे जायला लागतं. पण सुखकर असा प्रवास, इथून पटकन जवळची साधने मिळतात. आज तुम्ही बघता की मेट्रो आहे, तर मेट्रोला रिंग रोडची गरज आहे. मेट्रोला जर रिंग रोडची गरज आहे, मग त्या रिंग रोडमध्ये एस टी का नको? जी स्थानकं आहेत आज सगळ्यात मेट्रो आणि मोनो या सगळ्या रिंग रोडने जोडणार आहेत. त्यासाठी हा मोठा बस सारखं जे वाहन आहे ते त्यांना रिंग रोडने दिलेलं आहे. पण तिथले असलेले एस टी स्टँड का मग त्या रिंग रोडला जर कुर्ल्याचा असेल तर मग चेंबूरचा का नको? त्यामुळे इथे जी लढाई सुरू झालेली आणि मुळात दोघांमध्ये सुसूत्रता नव्हती. MMRDचं उत्तर सामाजिक लढाई लढणाऱ्यांना वेगळं मिळत होतं, एस टी महामंडळाचं वेगळं म्हणजे नक्कीच त्यांच्याकडे ठोस उत्तर पण नव्हतं नक्की त्यांना काय करायचं. पण ही आमची भावना होती, आमची अस्मिता होती. त्यामुळे ही लढाई ही सगळी मंडळी ते लढली आणि त्या लढाईला आज तरी पूर्ण फुल स्टॉप मिळालेला आहे. पण मी तर सांगेन की त्यांना, कारण हे सगळे लढवई आहेत, त्यांना सांगेन की लढाई अजून संपलेली नाही, कारण आपली शर्यती संपलेली नाही, लढाई संपली नाही आणि आपण सुद्धा हारलेलो नाहीत, कारण लढाई अजून संपलेली नाही. आणि अशा प्रत्येक लढाईवर या सगळ्या लोकांना लढायचं आहे आणि अशाच प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम ही तरुण मंडळी सगळी करणार आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आम्ही आमच्या स्थानिक नगरसेविका मीनाक्षी पाटणकर असतील आणि सर्वच मान्य खासदार अनिलजी देसाई असतील, आजी माजी खासदार मी म्हणेन, आजी माजी आमदार आणि सर्व पक्षीय, जसा राजसाहेबांचा त्यांना आशीर्वाद होता तसंच मी सांगेन उद्धव साहेबांचा सुद्धा आशीर्वाद होता, तसाच काँग्रेस पक्षाकडून त्यांना आशीर्वाद होता, NCPचे आमचे दीपक सावंतकडून रवींद्र पवारजी होते. हे सर्व पक्षीय नेतृत्वाचा आशीर्वाद होता आणि ही एकतेची लढाई होती, प्रामाणिकतेची लढाई होती, ज्याचा आज त्यांनी आपल्या परीने एक हा लढा जिंकलेला आहे. मी आपल्या माध्यमाच्या वतीने MMRDचे, ST महामंडळाचे आणि सर्वांचेच आभार मानेन आणि खास करून यात आंदोलनकर्त्यांना धन्यवाद देईन, कारण तुम्ही केलेला लढा आज या बोलतात ना की याही देई या म्हणजे आम्ही या नजरेने आज पाहिला. खरंच त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मैत्री बाग एस टी स्टँड हे वाचवण्यासाठी माझ्या पाठीमागे माझे सर्व समितीची मंडळी खंबीरपणे उभे असल्यामुळे मी हे कार्य पूर्ण करू शकलो. धन्यवाद. जय शिवराय. आज या ठिकाणी मैत्री पार्क एस टी स्टँड हा जो काही हटवण्याचा प्रयत्न चालला होता तो अबाधित ठेवण्यासाठी इथली जनता आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. मी धन्यवाद देतो या स्टँडच्या समितीला
की ज्यांनी खूप अतोनात मेहनत घेतली या गोष्टीसाठी आणि लोकांना एकत्रित केलं. नुसतं लोकांनाच एकत्रित नाही केलं तर सगळ्या संघटना, सगळे पक्ष, सगळे समाज हे एकवटण्याचं काम त्यांनी केलं आणि ह्याचा हा लढा पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि त्याचप्रमाणे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ हे त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने आम्ही उतरण्याचं त्यांना ग्वाही दिली होती. आणि जर रस्त्याची लढायची असेल तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आणि कोर्टाची लढाई जरी लढायची असेल तरीसुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द आम्ही या समितीला दिला होता. आणि आज मोठा हा विजय झालेला आहे. आणि हा विजय मी म्हणेन सर्व लोकांचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. कारण तर हा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न होता, सर्वसामान्य लोकांचा प्रश्न होता, तळागाळातील लोकांचा प्रश्न होता. आज आपण पाहिलं तर मोठी लोक ही गाड्यांनी जाऊ शकतात, फोर व्हीलरनी जाऊ शकतात, पण सर्वसामान्य व्यक्ती हा जाणार तो फक्त एस टी आणि एस टीनेच जाणार. म्हणून सर्वसामान्याचा हा जीवाचा जो प्रश्न होता हा आज इथे वाचवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केलेला आहे. म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हालाही या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही हा जो काय प्रचार केलात त्याबद्दल तुम्हालाही लाख लाख धन्यवाद. जनसमूह या ठिकाणी लोटलेला आहे. 50 वर्षापूर्वीचं एस टी स्टँड या ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार MMRDचा होता आणि काही कंटकांचा पण होता, मी असं या ठिकाणी बोलेल. परंतु या ठिकाणी ते स्थलांतर थांबून MMRDचे प्रशासनाला मी खास करून धन्यवाद देईल. तसेच आमचे इकडचे घाटले आणि चेंबूरवासीचे जागरूक जे लोक आहेत, समाज आहे, त्यांनाही धन्यवाद देईल. त्यांनी या ठिकाणी ह्या एस टी स्टँड स्थलांतरासाठी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे, या ठिकाणीचे आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांनाही मी धन्यवाद देईल. खास करून विशेष आभार मी मानेल ईशान्य दक्षिण मुंबईचे आमचे शिवसेना नेते सन्माननीय अनिल भाऊ देसाई यांना मी खास करून धन्यवाद देईल की त्यांनी आम्ही गेल्याबरोबर तात्काळ त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं. MMRDच्या प्रशासनाला अधिकाऱ्यांना फोन करून आम्हाला या ठिकाणी एस टी स्टँडचा प्रस्ताव त्यांना दिला आणि या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्यांनी करू नका असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल खास करून त्यांना मी या ठिकाणी एस टी स्टँड समितीच्या सर्व कमिटीच्या वतीने त्यांना मी खास करून धन्यवाद देईल. एस टी स्टँड वाचवण्यासाठी समितीनं प्रयत्न केला. तेव्हा समिती स्थापन करणारे शाळेत भाऊ इतर सगळेच होते. समिती स्थापनेपासून आम्ही होतो. सुरुवातीला आम्ही जेव्हा सिग्नेचर मोहीम चालू केली इथं, आता कुणाला बोलायचं की सिग्नेचर करा, प्रश्न हा सर्वांचा आहे. त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की चला एक वेगवेगळ्या ग्रुप तयार करू, सोसायटीला भेटू, चौकात भेटू, मंदिरात भेटू, अशा प्रकारे आम्ही सिग्नेचर मोहीम चालू केली. पण आमचा हेतू एकच होता की एस टी स्टँड इथंच राहिलं पाहिजे पब्लिकच्या दृष्टिकोनाने, आणि ते पब्लिकसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला जे आमचे नगरसेवक आहेत वहिनी मीनाक्षीताई वहिनी, त्यांनी खरं सगळ्यात मोठा पाठिंबा दिला की ते स्वतः आल्यानंतर आम्हाला एक अभिमान वाटला, चला आज प्रतिनिधी आमच्याबरोबर, आम्ही घाबरत नाही, आम्ही हा लढा जिंकू. आणि आज लास्ट डेटपर्यंत आज त्यांनी आमची साथ दिली. आमदार खासदार सर्वांनी, माझी आजीनी सर्वांनी आम्हाला साथ दिली. आणि मैत्री पार्क स्टँड हे थांबवण्यासाठी आम्हाला खूप मोठा त्यांनी सपोर्ट केला. आणि इथून पुढे बी ते बोललेत, आता मागाशी तुमच्याबरोबरच बोलून गेलेत, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू, नाही राहिले तर तुम्ही सर्व त्यांना विचारायला जावा, दिलेला शब्द आहे पाठीरा समितीच्या. आणि मी पहिला आमचेच आभार मानते समितीचे की बाबा समितीनं खूप चांगलं काम केलेलं आहे, म्हणून मी स्वतःच समितीचं कौतुक करते. मी त्या समितीची एक सदस्य आहे, त्यामुळे मी पहिलं समितीचाच आभार मानते. सगळ्यांच्या आवाज बाबा किती आम्हाला पहिला दिवस आठवतो ज्या वेळेला माझे बंधू अनिल साळवी आणि नरेश वाजे यांनी या गोष्टीसाठी पहिला आवाज उठवलेला. ती एक खिंडी होती, परंतु हळूहळू चांगल्या कामासाठी एक माळ तयार झाली. मग दीपक सावंत किंवा मी आणि आणखीन असे सगळे जमा झालो आणि सगळे जी आमची कमिटी होती, कारण सगळ्यांचं नाव घेतलं तर मग त्यात वेळ जाईल, पण तो पहिला दिवस आठवतो की सगळ्यात पहिलं हे जेव्हा ठरलं त्यावेळेला आमच्या पायाखालची जमीन हादरलेली. कारण का सगळे बडे त्याच्या पाठीमागं असल्याचं आम्हाला दिसून आलं. पण आम्ही कुठल्या नेत्याला दोष देत नाही, कुणाला काय वाईट बोलत नाही. आमचा स्टँड वाचणं हाच उद्दिष्ट होता, प्रत्येकाचाच आमच्या होता. मग आम्ही सगळ्यात पहिलं लोकांची जनजागृती केली, गेलो किंवा नाक्यावर उभा राहून
आम्ही सह्यांची मोहीम घेतली, मंडळांकडे गेलो, विविध जे सामाजिक मंडळं होती, ज्या सोसायट्या होत्या त्यांच्याकडे गेलो, त्यांना जाऊन आमचं जी काही सत्य परिस्थिती ती त्यांच्या समोर टाकली की असं असं आहे. लोकांच्या मध्ये जो ह्या गोष्टीसाठी जो मनामध्ये एक म्हणजे उद्रेक होता तो त्यांनी लगेच प्रकट केला. अरे हे 50 वर्षापासून काय बोलतात, 50 वर्ष एखादा आता का 50 वर्ष कोण जगतं का नाही ते पण नाही माहिती. 50 वर्षापेक्षा जास्त काळ असलेलं हे मैत्री पार्क एस टी स्टँड हलवायचं, ते पण कशासाठी, तर हे आता 2-3 वर्ष MMRDचं जे हे स्टेशन आलं इथे त्याच्यामुळं हलवायचं हे कारण दाखवत होते की इथे बघा, मला दाखव बरं इथे कुठे पाठीमागे तुमच्या एवढी मोठी कुठे ट्रॅफिक झाले, कधीतरी ट्रॅफिक होत असेल, पण इथे काही स्वार्थी जे धनदांगडे आहेत, जे इथले बिल्डर आहेत, त्यांच्या नादी लागून काही गोष्टी होत होत्या असं आम्हाला कुठेतरी ते निदर्शनास येत होतं. म्हणून ते टाळण्याकरता एकीचे बळ आणि मिळते फळ, आणि जेव्हा एकीचे बळ मिळते फळ तेव्हा बरोबर समोरच्या विरोधकाच्या पोटामध्ये होते वळवळ. आम्ही जी काही मोहीम चालू केली, जो धडाका चालू केला, तर त्यात सगळ्या पक्षाचे आले. आम्ही कुठल्या पक्षाला दोष देत नाही, परंतु प्रत्येक जणांनी मदत केली याच्याबद्दल आम्ही कुणाला कमी जास्त लेखत नाही. पण आम्ही जेव्हा अनिल देसाई जे खासदार आहेत त्यांच्याकडे गेलो, अनिल देसाईंनी आमच्याशी बोलता बोलताच त्यांचा मोबाईल काढला, आम्ही त्यांच्याकडे जे पत्र दिलं त्या पत्राचा फोटो काढला, आणि जे MMRDचे जे आयुक्त आहेत त्यांना तो फोटो पाठवला. त्याच्यानंतर तो फोटो पाठवल्यानंतर त्यात मोबाईलमधून त्यांनी फोन केला आणि आम्हाला वेळ घेऊन दिला, सगळी सत्य परिस्थिती टाकली त्यांच्यासमोर. आणि जेव्हा आम्ही कागदाचा एवढा गट्टा समोर घेऊन गेलो तेव्हा ते अधिकारी पण समजून गेले की अरे यांची तयारी अशी नाही. तर हे खरोखर आणि कोण कुठल्या पक्षाशी निगडीत असेल काय असेल, आमची एकच तळमळ होती, मैत्री पार्कशी मैत्री आमची राहिली पाहिजे. ती तळमळ आमची आहे ती खरंच आज पूर्ण झालेली आहे, आणि आम्ही त्याच्यामुळं आज हा कृतज्ञता म्हणून हा मेळावा इथे लावलेला आहे. आणि आजपासून आमचं हे आंदोलन संपलं नाही, तर आजपासून खरं आंदोलन चालू झालेलं आहे. कारण इथून जे रिक्षावाले असतात, मी सगळ्या रिक्षावाल्यांना मगाशीच इशारा दिला आहे, ते जादाचे भाडे घेतात किंवा नाकारतात. घाटल्या जायचं असेल बोललं की नाकारतात, मैत्री पार्कवरून चेंबूर कॅम्पात जायचं असलं तर बोलतात नाकारतात. त्या रिक्षावाल्यांना मी निर्वाळीचा इशारा देतो, कायदेशीररित्या तुमच्यावर कारवाई होईल. जर तुम्ही जर भाडे नाकारलेत आणि की इथे कुठला वाईट प्रकार केला तर आम्ही सगळेजण, ही मैत्री पार्क एस टी स्टँड बचाव समिती ही तेवढ्यापुरती मर्यादित नाही तर लोकांच्या हितासाठी आहे. तर मग ती त्याच्यासाठी पण आवाज उठवणार. कारण आज जर हे इथून स्टँड दुसरीकडे हलवलं असतं तर त्यांचा तिथे दरारा राहिला नसता. आज आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली म्हणून इथल्या सगळ्या लोकांचं अस्तित्व राहिलं आहे, याची त्यांनी जाण ठेवायची आहे. असंच सगळ्यांनी साथ द्या. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या ह्या विजय उत्सवात ज्यांनी मदत केली, पोलीस असतील आणि सर्वात प्रथम तुम्ही सर्व पत्रकार, तुमचे देखील विशेष आभार. प्रशासकीय अधिकारी, सर्व राजकीय नेते यांना आभार मानतो. धन्यवाद. असाच आपला कृपाभिलाष असावा, आपलं सहकार्य असावं. धन्यवाद. ही लढाई कार्यकर्ते लढाई होती. मी अनिल भाऊचा आभारी मानेन. हिची सुरुवात अनिल भाऊनी केली आणि त्याचा एंड पण अनिलनी केला, अनिल देसाई साहेबांनी केला. दोन्ही पण अनिल. सगळ्यांना टाळ्या वाजवा पहिले. आणि ही जी आमची कमिटी आहे ही सगळी निस्वार्थी कमिटी आहे. जेव्हा असा काय होईल, घाटल्यामध्ये कुठे अन्याय होईल, कुठं काय होईल, त्यावेळी पूर्ण कमिटी आम्ही सोबत असू. या लढ्यासाठी आम्ही सगळ्यांना मी आभार मानेन. आमचे साहेब रवींद्रजी पवार साहेब त्यांनी आणि रोहित पवारनी स्वतः ईमेल केला, MMRDला केला, SC महामंडळाला केला. आम्ही आमची बाजू बघितली, अनिल साहेबांनी त्यांची बाजू बघितली. सगळे आमची सगळी मंडळी होती ती सगळी मेहनती मंडळी आहे. मी सगळ्याचे आभार मानेन. आणि परत एकदा अनिल भाऊचे मी आभार मानेन. असे कुठले विषय असतील तर आपण सगळे एक म्हणून घाटल्यासाठी आपण एकत्र येऊ.